अशा ज्या महिला आहे ज्या रात्री शहरात कुठेतरी अवेळी फिरतात, त्यांना निवाऱ्याची व्यवस्था होत नाही, तर त्यांच्यासाठी निवाऱ्याची व्यवस्था, विशेष निवाऱ्याची व्यवस्था ही महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्याचा मानस आहे. सरकारकडे ह्या गोष्टीची पूर्वीच तरतूद आहे, तिच्यामध्ये देखील सांगड घालून ही व्यवस्था महिलांसाठी करावी असं वाटतंय. एक जिमचं प्रचलन, म्हणजे त्याला प्रचलन असं म्हणू नाही, ती आत्ता गरज आहे. आणि खरं म्हणजे पुरुष आणि महिलासुद्धा जिममध्ये स्वतंत्ररित्या जातात, आपल्या आरोग्यासाठी बळकटी व्हावी आरोग्याची म्हणून काम करतात. माझ्या मनात असा मानस आहे की किमान 6 विधानसभा जे आपले क्षेत्र आहे तिथे महिलांसाठी जिमची किमान एका विधानसभेत 1 अशी सुरुवात, आणि मग ते वाढत जाणार आहे निश्चित, कारण जे जे चांगलं असेल ते पुढे पुढे वाढत जातं. तर त्याच्यामुळे त्यांच्यासाठी अशा प्रकारची जिमची व्यवस्था एका विधानसभा क्षेत्रात किमान 1 ही पण एक व्यवस्था करायची आहे. त्याच्या माध्यमातून होणार असं आहे की त्यांचं आरोग्य राखलं जाईलच, पण बळकट असणाऱ्या तरुणींच्या माध्यमातून त्यांना सगळ्या प्रकारच्या ज्या ज्या खेळात आवड असेल त्या खेळामध्ये जाण्यासाठी त्यांच्याकडे बळकट शरीर असेल ही त्याच्यामागची भावना आहे. आपल्याला माहिती आहे की साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून भांडेवाडीमध्ये महानगरपालिकेने दिलेल्या जागेवर काम सुरू आहे. त्याही ठिकाणी क्रीडा क्षेत्रातल्या कामासाठी त्याचा उपयोग होणार आहे. महानगरपालिकेमधून तरुणांसाठी त्याचा उपयोग होणार आहे. सक्करदरा तलावाजवळ आपलं ताजबाग जे आहे, मोठा ताजबाग, सक्करदरा तलाव आणि मोठा ताजबाग याच्यामध्ये एक स्टेडियमचं काम खूप दिवसांपासून रखडलेलं होतं आणि त्याही गोष्टीसाठी NITला सोबत घेऊन त्या ठिकाणी एक स्टेडियमची निर्मिती केली जात आहे. तर त्याही ठिकाणी युवकांसाठी, लोकांसाठी चांगल्या प्रकारची खेळण्याची व्यवस्था, कारण आत्ता मैदानं तितक्या मोठ्या प्रमाणात मोकळेपणी खेळता येत नाही, त्यामुळे स्टेडियमच्या अंतर्गतच खेळाची नीट व्यवस्था करून त्या ठिकाणी खेळाची आवड आणि ती गरज भागवण्याचं काम देखील महानगरपालिकेच्या माध्यमातून करायचं आहे. एक झोपडपट्टी धारकांसाठी पट्टे वाटपाचा विषय भारतीय जनता पक्षाने अतिशय संवेदनशील पद्धतीने हाताळला आहे. आमचे नेते माननीय दोन्ही नितीनजी गडकरी, देवेंद्र भाऊ आणि आमचे सगळे आमदारही, माननीय सत्तापेक्ष नेता, त्यांनी आपल्या भागामध्ये देखील झोपडपट्टी धारकांना मोठ्या प्रमाणात पट्टे वाटप केलं आहे. तर हा जो विषय आहे हा होतो आहे, रेग्युलर चालू आहे, पण त्याच्यात वैयक्तिकरित्या अधिक संवेदनशीलतेने लक्ष घालावं असंही माझ्या मनात आहे. एक गोष्ट आणखी आहे, त्या महिला आयोगामध्ये काम करताना पुष्कळ गोष्टी शिकायला देखील मिळाल्या. तर त्याच्यामध्ये आपल्या इथे खूप सारे लोकल मॉल आहे, बायका तिथे जातात, त्यांची खरेदी अमुक तमुक हे सगळं जे असतं, सुलभ शौचालय वगैरेचे जे विषय सुलभ किंवा या मॉलमध्ये स्त्रियांच्यासाठी शौचालयाचे विषय जसे महत्त्वाचे आहे, तसेच छोट्या बाळांच्या आईसुद्धा या ठिकाणी शॉपिंगसाठी जात असते आणि त्याच्यामुळे त्यांना नेहमीच बाळांना फीडिंग करायसाठी जी अडचण येते, तर ती देखील अडचण ह्या सगळ्या मॉलला एक कंपल्शन त्या प्रकारचं द्यावं असं माझ्या मनात आहे. आणि त्या ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना सगळ्यांनी केली पाहिजे, तेवढी एक व्यवस्था सगळ्यांनी केली पाहिजे. आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून हा आदेश गेला पाहिजे हे देखील माझ्या मनात आहे. अशा काही निवडकच गोष्टी आपण, म्हणजे आता ही सुरुवातीची पहिली प्रेस आहे, थोड्या गोष्टींची चर्चा केली आहे. सविस्तर चर्चा पुन्हा आपण निश्चितपणे करू, सविस्तर प्रेस घेईल. माझाही अभ्यास अजून सुरू देखील तसं म्हटलं तर झाला नाही, पण जे थोडं बहुत माझ्या काळात मी इथे काम केलं महानगरपालिकेत आणि जो काय माझा संपर्क आहे त्यातून मला जे थोडं बहुत माझ्याकडे माहिती आहे ते सगळं तुमच्याशी शेअर केलं. अधिक सगळं चांगलं करण्यासाठी निश्चित तुमची मदत लागणार आहे. तुम्ही मगाशी पण मी म्हटलं की लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, लोकांच्या सूचना मागवू. आम्ही असंही ठरवलं की जनता दरबार आमचे सगळेच नेते घेतात, नगरसेवकांच्या माध्यमातूनही ते जर झालं म्हणजे ते करायचं आहे आणि त्यातून सूचना येतील, ते सगळं मिळून आणि तुमच्याही सूचना असं सगळं मिळून चांगलं काम करण्याचा मानस आहे. नागपूर शहराला मगाशी म्हटलं तसं देशाच्या पटलावर एक चांगलं शहर म्हणून आपण सगळे मिळून करण्यासाठीचा प्रयत्न आहे. म्हणजे खरंच पण बऱ्याच अंशी ते आहे.
कोविडनंतर ही संख्या वाढली आहे. ब्रेड बटरच्या हिशोबाने हे पण तितकंच खरं आहे. हॉकर्स झोनचा विषय खरं म्हणजे जुना विषय नागपूर महानगरपालिकेमध्ये रखडलेला आहे, हे आपल्याला माहिती आहे. एकदा प्रशासनासोबत बसू द्या. मला माहिती आहे की याच्यावर अनेक वेळा म्हणजे काम झालं आहे, पण त्याचा रिझल्ट पूर्ण अजून आला नाही. तो येण्याच्या दृष्टीने जसं बाजाराची निर्मिती हा त्याच्या मागचा खरं पाहिलं तर उपाय आहे. तर छोटे छोटे महानगरपालिकेच्या जागा आहे, त्या जागा ठरवून आपल्याला कुठे छोटे छोटे बाजार जर तयार करता आले, म्हणजे ऑथेंटिक जागा जर त्यांना देता आली, तर निश्चितपणे त्याच्यावर काही ना काही प्रमाणात, बऱ्याच प्रमाणात आळा बसू शकेल असं मला वाटते. त्या दृष्टीने मैडम, आपने स्कूलों के बारे में, स्कूलों के डेवलपमेंट के बारे में बात की. आप चूंकि महिला आयोग की सदस्य रह चुकी है, हालिया एक सुप्रीम कोर्ट का डिसीजन आया हुआ है कि स्कूलों में बच्चियों को फ्री ऑफ चार्ज सैनिटरी पैड देना है. मैडम, हमारे यहाँ 2016 से सैनिटरी पैड को लेके इशू मचा हुआ है, स्कूलों में बच्चों को नहीं मिल पा रहा है. इस मुद्दे पे आपकी क्या प्राथमिकता है? सर्वप्रथम तुम्ही जे म्हणता की कोर्टाचा आदेश आहे, खरं म्हणजे आदेशाची वाट पाहण्याची देखील खरं गरज नव्हती. ही बाब कोर्टात जाऊच नये इतकी संवेदनशील बाब आहे. नागपूर महानगरपालिकेमध्ये मला पिरियड अगदी नीट आठवत नाही, पण मी होती त्यावेळेची गोष्ट आठवते. महानगरपालिकेमध्ये सुद्धा म्हणजे तुम्ही तर शाळेच्या मुलींसाठी म्हणता, ते तर अतिशय आवश्यक आहे, पण आपण तर कर्मचाऱ्यांच्या साठी देखील हा विषय घेतला होता. त्यामुळे सॅनिटरी पॅड निश्चितपणे मिळाले पाहिजे शाळेच्या मुलींना. किमान महानगरपालिकेच्या शाळेच्या मुलींना या कार्यकाळात ते झालेलं तुम्हाला दिसतं. प्रत्येक शाळेच्या खाली मॅडम आपण किती मीटर अंतरामध्ये ते नसलं पाहिजे? 100 मीटर शाळेच्या परिसराच्या मला 200 मीटर लक्षात होतं. 100 मीटरपर्यंतच्या अंतरात ते नसलं पाहिजे, हा एक भाग आहे. आपण कारवाई पण करतो, खरी अडचण आहे कारवाई नीट कडक होत नाही ती अंमलबजावणी. महानगरपालिकेच्या माध्यमातून या सर्व ठिकाणी कडक अंमलबजावणी होण्यासाठीचा काठोकाठ प्रयत्न करणार आहे. कारण मला माहिती आहे बिघडणं चालू आहे, त्यांना तब्येतीलाही त्या गोष्टीचा परिणाम होणार आहे. नको त्या वयात मुलांचं नको ते खाणं, नको ते ओढणं हे सगळं सुरू आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे अतिशय संवेदनशीलतेने दंगलीचा विषय म्हटला, आव्हान मोठं आहे. 18पर्यंत होईल हा जो विषय होता, पण ती स्थिती पाहिली पाहिजे की ज्यावेळी इतकी अडचण होती, प्रचंड त्रास होता लोकांना, त्याच्या तुलनेत खरोखर ही परिस्थिती खूप प्रमाणात सुधारलेली आहे. त्यावेळी जी लोकसंख्या होती त्यामानाने लोकसंख्याही पुन्हा वाढली आहे, शहरही वाढत आहे, वस्त्याही वाढतात आहे. त्यामुळे तो जो पिरियड आहे तो निश्चितपणे कार्यक्रम पूर्ण व्हायसाठी अधिकचा थोडा कालावधी लागणार आहे. पण अतिशय जबाबदारीने मी हे सांगत आहे की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेशी असलेल्या समन्वयाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्याचा अगदी निश्चित ठरवून आहे. कार्यकाळाच्या विषयी थोडीशी झालेली म्हणजे जे तुम्ही म्हटलं ते मान्य केलं तरीसुद्धा जे प्रगतीपथावर आपण गेलो ते देखील आपल्याला टाळता नाही येऊ शकत. तुम्ही मला निसर्गाचा 400 कोटींचा विषय सांगितला आहे. आत्ता घडीला मला तुम्ही म्हणता तशी आणि थोडी माझ्याकडे माहिती आहे. आपण थोडंसं थांबून ह्या गोष्टीकडे समजा उत्तर दिलं तर मला असं वाटतं की चालू शकणार. काही कत्तलखाने जे आहे त्या नागपूरच्या, आपले कत्तलखाने जे आहे आपल्या नागपुरात सुद्धा बनून तयार आहे महानगरपालिकेच्या तर्फे, पण ते अजूनही ताळेबंद आहेत. त्याला कत्तलखान्यांना तुम्ही जागा दिलेली आहे, पण ते तिथे कत्तलखान्यात जात नाही आणि तिथे दुकानंसुद्धा त्यांनी थाटलेली नाही आहे. यासाठी तुमचं काय उपाययोजना राहणार आहे? दुसरा प्रश्न असा की जे बाजारहाट आहे तिथे शौचालय नाही आहे, त्यासाठी महिलांसाठी तुम्ही काय तिथल्यासाठी व्यवस्था करा? मागे जे आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं मी, एका प्रश्नाचं तुमच्या थोडंसं समाधान त्याच्यात होऊ शकेल की इतकी सुलभ शौचालय आहे आणि ती कमी आहे आणि ती जास्ती वाढवण्याचा प्रयत्न म्हणजे ती तरतूदच करणार आहे आपण. जिथे जिथे बाजार एरिया असेल त्या सर्व ठिकाणी. आणि खरं म्हणजे जे आता आहे, जे शौचालय आहे त्याचीसुद्धा माहिती सर्वांना नाही आहे. अनेक वेळा म्हणजे माझ्याकडे तर प्रश्न आले तेव्हा की शहरात कुठेच नाही आहे, जेव्हा की शहरात काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे पण त्यापेक्षा थोडे अधिक आपल्या रेकॉर्डला आहे. तर ही जी माहिती आहे ही काही ठिकाणी आपण समजा आपल्याला कुठे देता येऊ शकेल तर
ती माहिती आपण जाहीर करू की या ठिकाणी अशी अशी शौचालयं आहे आणि त्याच्याशिवाय सुलभ शौचालयाची प्रसाधन घेण्याची अधिकची व्यवस्था आपण करू. माझी विनंती आहे तुम्हाला. आपली पहिली प्रेस आहे आणि थोडं आपण पुढच्या प्रेससाठी अधिक विस्तारित जरा मलाही अभ्यास करू द्या. आणि मैडम पूर्व मेयर जो थे संदीप जोशी जी इन्होंने एक तुम्ही जे म्हणता ते बंद राहतात तर ते खरं आहे की काही ठिकाणी असतील, पण खूप ठिकाणी त्यांनी काढलेल्या आदेशाच्या नंतर खूप ठिकाणी ते सुरू पण राहतात. पुष्कळ ठिकाणी आपल्याला त्याचा रिलीफ पाहायला मिळतो. ह्या दोन्ही ठिकाणी सार्वजनिक मॉल आणि पेट्रोल पंपाच्या ठिकाणी थोडीशी आणखी जातीने लक्ष घालून थोडीशी ती कारवाई करावी लागेल. कारवाई इन द सेन्स त्यांना ते सांगावं लागेल, नाही ऐकत नसतील तर दंडात्मक विचार करावा लागणार आहे. पण ते जो त्यांनी केलेला उपक्रम आहे तो अतिशय योग्य उपयोगाचा असा उपक्रम आहे. आपण तसंच समोर जाऊ. माझी पुन्हा आपल्याला विनंती आहे. पहिली बैठक आहे, पहिली प्रेस आहे, त्याच्यामुळे आपण पुन्हा एक वेळा सविस्तरपणे भेटू आणि वारंवार भेटू.